नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विमा कंपन्यांना चांगलंच फटकारलं। मित्रांनो, ऐन पीक विमा देताना शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्या जे आहेत ते वेगवेगळे कारण देऊन त्यांचा पीक विमा रोखतात। त्यामुळे शेतकरी वर्ग हा नाराज होतो, त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो। अशातच आता राज्याचे कृषी मंत्री यांनी विमा कंपन्यांना फटकारलं। त्यांनी देखील कंपन्यांना हेच म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा वेळ येतो त्यावेळेस विविध कारणं देऊन तुम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा रोखता आणि त्यांना वंचित ठेवता। आता असं होऊ देणार नाही। मित्रांनो, कृषी मंत्र्यांच्या या निर्णयामुळे आता 46,930 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। हे 46,930 शेतकरी कोणकोणते आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि विमा कंपन्या आता याच्यावरती काय करणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, शासनाने केलेल्या पीक कापणी प्रयोगात पिकांचे उत्पन्न कमी आलेले आहे, मात्र कंपनीने केलेल्या पीक कापणी प्रयोगात उत्पन्न जास्तीचे आले। कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी व लोकप्रतिनिधींनी दबाव टाकून कमी उत्पन्न निघाल्याचे दाखविले आहे, ते मान्य नाही असे कारण दाखवून ICICI लोंबार्ड कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी चालवलेली बनवाबनवी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावली। शेतकरी व लोकप्रतिनिधींनी दबाव टाकून कमी उत्पन्न दाखविले अशी तक्रार तुम्ही त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवली होती का? तसेच एखाद्या ठिकाणी तसा प्रकार झाला असेल असे आपण मान्य केले तरी सर्व जिल्ह्यात तसे प्रकार झाले होते याला पुरावे काय? यामुळे कंपनीच्या म्हणण्यात तथ्य नाही। आज शेतकऱ्यांना पीक विमा आर्थिक मदत वाटप करायची वेळ आली की अशी बनवाबनवी आठवते का? असे फटकारत कृषी मंत्री कोकाटे यांनी विमा कंपनी विरोधात त्या 43,960 शेतकऱ्यांच्या बाजूने सक्षम बाजू मांडून आर्थिक मदत मिळवून द्या असे निर्देश कृषी आयुक्तांना दिले। पीक विमा वाटणी प्रकरणी आमदार राजेश विटेकर यांनी केलेल्या मागणीवरून कृषी मंत्री कोकाटे यांनी बुधवारी मुंबई येथे त्यांच्या दालनात बैठक घेतली। दिनांक 20 ऑक्टोबर रोजी 7,952 शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी कंपनीकडे नोंदवल्या, परंतु पाऊस दिनांक 19 तारखेला झाला असे कारण दाखवत कंपनीने त्या फेटाळल्या होत्या। त्या तक्रारी कंपनीला मान्य कराव्या लागतील, कारण पाऊस झाल्याच्या 72 तासाच्या आत त्या नोंदवल्या गेल्या। ती तांत्रिक बाजू मान्य करून त्या सर्व तक्रारी मान्य करण्यात येतील असे कंपनीने सांगितले। नावातील मिसमॅच, आधार कार्ड जोडणी नसणे, बँक खाते लिंक नसणे किंवा अन्य तांत्रिक गोष्टींमुळे रद्द केलेल्या तक्रारी मान्य करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्या त्रुटी दुरुस्त करून घ्याव्यात। त्या त्रुटीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नका असे निर्देश मंत्री कोकाटे यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षकांना बैठकीतच दिले। जिल्ह्यात मंजूर व नामंजूर झालेले क्लेम यांच्या याद्या कंपनीने जाहीर कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 7 मे रोजीच्या बैठकीत संबंधित विमा कंपनीला दिल्या होत्या। त्या गावस्तरावर प्रकाशित कराव्यात असेही ते म्हणाले। बँकांनी विविध कारणांवरून होल्ड लावून पीक विमा रक्कम अडवून ठेवली, ती रक्कम तत्काळ त्या शेतकऱ्यांना वाटप करावी असे आदेश कृषी मंत्री कोकाटे यांनी जिल्हाधिकारी व अग्रणी बँकेचे व्यवस्थापकांना दिले। बैठकीत आमदार राजेश विटेकर, एकनाथराव साळवे, किशोर ढगे पाटील, अर्जुन साबळे, कल्याणराव साबळे, गोपीनाथ शिंदे यांनी विविध मुद्दे मांडून विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठविला। आमदार रत्नाकर गुट्टे व जिल्हाधिकारी हे VC द्वारे बैठकीत उपस्थित होते। तर या बैठकीस कृषी सचिव, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनय औटी, विमा कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट मिहीर, वरिष्ठ व्यवस्थापक खाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांच्यासह अन्य प्रमुख अधिकारी उपस्थित होते। पीक कापणीचा दुसरा हप्ता राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे। राज्य व केंद्र शासन यांनी ती प्रलंबित रक्कम मंजूर करून ICICI विमा कंपनीकडे वर्ग करावी व कंपनीने त्यांचा हिस्सा टाकून ते पैसे वाटप करावेत अशी मागणी केली असता शासनाने आजच राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1,000 कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। जिल्ह्यातील 9,323 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल असे कृषी संचालक विनय औटी म्हणाले। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विमा कंपनीला फटकारलेले आहे। त्यांना सखोल सांगितलेले आहे की तुम्ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा जमा करा, तुम्ही कोणत्याही कारणात देऊ नका। ऐन पीक विमा वाटपाच्या वेळेस तुम्ही विविध कारणं देऊन शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असता। तर असे सर्व त्यांनी आता कंपन्यांना सुनावलेले आहे आणि नक्कीच कंपन्या आता याच्यावरती काय करणार, शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार का हे पाहणं देखील नक्कीच महत्त्वाचं आहे। तुमचं म्हणणं याच्यावरती काय आहे? कृषी मंत्र्यांनी बरोबर केलेलं आहे का? तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण हा पीक विमा कधीपर्यंत मिळेल हे सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येऊयात। त्यामुळे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।